गंध गुणोपेतं ये तं कुसुम संतति पूजयामि मुनीन्दस सिरिपाद सरोरुहे गंध संभार युतेना धूपेना सुगंधिना सुगंधिना गंधेना पूजयामि तथागत। इको मी करा। विश्व शांती दूत, विश्व वंदनीय, ठीक है। इको कमी करा। चालू आहे नाही मला द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित आदरणीय पूजनीय पदंत धम्मशीलजी थेरो वर्धा, भंते आनंद थेरो गुजरात, भंते संघराज भंते आनंद, आर्याची वैशाली आणि आर्याची भिक्खुनी सुप्रिया आर्याजी वर्धा, धम्मदर्शी बुद्ध विहार यांचा 15वा वर्धापन दिवस, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा सार्वजनिक पंचशील मंडळ सारसी कोठोडा तालुका बडनेरा जिल्हा अमरावती द्वारा आयोजित एक दिवसीय धम्म परिषदेचं हे आयोजन त्यागमूर्ती कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं हे आयोजन या सारसी कोठोडा येथील पंचशील बुद्ध विहार उपासक उपासिका संघ, आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातून या कार्यक्रमासाठी जे धम्मार्थ दानाच्या माध्यमातून या सुंदर अशा धम्म परिषदेचं आयोजन ज्यांनी आपलं तन मन धन आणि परिश्रम या ठिकाणी खर्च केलेला आहे आणि सुंदर असा हा धम्म शामियाना या ठिकाणी उभा आहे। आज संत गाडगे बाबा यांच्या जयंतीच्या निमित्तानं म्हणून हा अमरावती जिल्हा अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे। या अमरावती जिल्ह्यामध्ये येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मंदिराचा जो सत्याग्रह आहे, आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही सत्याग्रह झाले हे केवळ मंदिराचे जे सत्याग्रह झाले ते केवळ देवदर्शनासाठी नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडच्या 14 तळ्याचाही सत्याग्रह करत असताना तिथेही असं म्हणतात की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुक्ती लढ्यासाठी आहे। सामाजिक समतेचा हा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सामाजिक समतेचा जो लढा आहे तो देवदर्शनासाठी नव्हता। या मंदिर प्रवेशाची जी सुरुवात जर
सर्वप्रथम जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर सुरू केली असेल तर ती अमरावती पासून, आणि ते वर्ष आहे 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंबादेवी मंदिर सत्याग्रहापासून सुरुवात केली. या अमरावती अंबादेवीच्या मंदिराचा सत्याग्रह करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द रायटिंग स्पीचेस मध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा अंबादेवी मंदिर सत्याग्रह बाबासाहेबांना करायचा होता त्यावेळी फक्त 6 लोक तयार झाली होती सत्याग्रहामध्ये सहभागी व्हायला, आणि त्यावेळी सत्याग्रह करणं म्हणजे तुरुंगात जाणं. बघा, अमरावतीची घटना आहे ही की केवळ 6च लोक तयार झाली होती. आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4 मे 1936 ला दुसऱ्यांदा अमरावती या ठिकाणी येत असतात. आपल्याला सर्वांना माहित आहे की 1942 ला नागपूर या ठिकाणी अखिल अस्पृश्य महिला परिषद जी भरली होती, आणि त्या महिला परिषदेच्या ज्या महिला अध्यक्ष म्हणून होत्या त्या म्हणजे सुलोचनाताई डोंगरे, ज्यांचं जन्मगाव देवगाव पाशी नागापूर हे छोटस गाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खंदी कार्यकर्ती सुलोचनाताई डोंगरे यांचं हे जन्मगाव, त्यांचे हे सासर म्हणजे अमरावतीची नगरी. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुद्धा अंबादेवी मंदिर प्रवेशामध्ये सत्याग्रहामध्ये ते सुद्धा सहभागी होते. बाबासाहेबांच्या 2 भेटी या अमरावतीला लागलेल्या आहे. अमरावती हे नाव बुद्धिस्ट नाव आहे. अमरावती आंध्र प्रदेशामध्ये दीपंकर सम्यक संबुद्धाची ते जन्म गाव म्हणून ओळखल्या जातं. ज्या आंध्र प्रदेशामध्ये अमरावती हे प्राचीन बौद्ध विद्यापीठाचं नाव, अमरावती हे प्राचीन बौद्ध महास्तूपाचं नाव, आणि हे अमरावती हे एवढं जम्बूद्वीप भारतामध्ये प्रसिद्ध होतं की त्यामुळे आपल्या विदर्भात महाराष्ट्रामध्ये खास करून अमरावती जिल्हा निर्माण झालेला आहे. अमरावती नाव हे बुद्धिस्ट नाव आहे. आज अमरावती हे नाव सुद्धा काही लोक बदलवण्याचा प्रयत्नामध्ये आहे, त्या ठिकाणी अंबानगरी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ते बुद्धिस्ट नाव आहे. या अमरावतीमध्ये येत असताना कौंडिन्यपूर, हे कौंडिन्यपूर, मी इथला भौगोलिक इतिहास सांगतो, माझ्या वेळेप्रमाणेच मी बोलणार आहोत. या अमरावती जिल्ह्यामध्ये येत असताना तुम्हाला हा भौगोलिक सांस्कृतिक इतिहास सुद्धा माहित असला पाहिजे की या अमरावती विदर्भामध्ये वर्धा नदीच्या तीरावर अत्यंत प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कौंडिन्यपूर. आपल्याला सर्वांना माहित आहे की तथागतांचा प्रथम शिष्य, तथागतांचा प्रथम अर्हत भिक्खू, ज्याला अज्ञात कौंडिन्य म्हणतात. भगवान बुद्धांचा हा अज्ञात कौंडिन्य नावाचा भिक्खू, त्या अज्ञात कौंडिन्य भिक्खूंनी, त्या अर्हत कौंडिन्य भिक्खूंनी ज्या ठिकाणी वर्षावास केला ते ठिकाण म्हणजे कौंडिन्यपूर होय. आणि हे कौंडिन्यपूर महान सम्राट अशोक मौर्य आणि सातवाहन बौद्ध सम्राटांनी त्या ठिकाणी महास्तूप उभारलेला आहे. 84,000 महास्तूपापैकीचा एक महास्तूप म्हणजे कौंडिन्यपूरचा महास्तूप. या अमरावतीमध्ये येत असताना आणखी महत्वाचं ठिकाण म्हणजे सालबर्डी. सालबर्डी हे अवंती महाजनपदाची राजधानी. आपल्याला प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये माहित आहे की बुद्धाच्या समकाळामध्ये बुद्धाच्या वेळी 16 महाजनपद होती, आणि या 16 महाजनपदापैकीची अवंती महाजनपद, आणि या अवंती महाजनपदाची जी राजधानी होती ती होती उज्जैन, आणि दुसरी म्हणजे महिष्मती किंवा तिला सध्याला महेश्वर म्हणतात. आणि म्हणून हा अवंती महाजनपद बुद्धाच्या समकाळामध्ये अवंती महाजनपद म्हणजे सातपुडा पर्वतरांगा, आणि ह्या सातपुडा पर्वतरांगाच्या शेवटच्या टोकावर सालबर्डीच्या बुद्ध लेण्या आहे. आणि नागद्वार पचमढी, ज्याला लोक छोटा महादेव आणि मोठा महादेव म्हणतात, तर सातपुडा पर्वतरांगामध्ये नागद्वार पचमढीच्या बौद्ध लेण्या आहे. तिथे पचमढी हे नाव कशावरून पडलं, कारण तिथं बुद्धाच्या 5 लेण्या आहे. नागद्वार पचमढीला नाग लोकांनीच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे, आणि म्हणून नागद्वार पचमढीला 5 तर बुद्धाच्या लेण्या आहेत,
परंतु त्या ठिकाणी महास्तूप सुद्धा आहे महान सम्राट अशोकांच्या 84,000 महास्तूपांपैकी. आणि सालबर्डी या शब्दामध्ये साल हा शब्द आलेला आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की साल वृक्षाखालीच सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. साल वृक्षाखालीच सिद्धार्थ गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. साल वृक्षाला धरूनच महामाया देवीने सिद्धार्थ गौतमाला लुंबिनीला म्हणजे खऱ्या अर्थाने ते शाल वृक्षाच्या झाडाखाली जन्म दिलेला आहे. म्हणून सालबर्डी हे जे बौद्ध लेण्यांचं स्थळ आहे, छोटा महादेव आणि मोठा महादेव म्हणतात. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की सालबर्डी आणि नागद्वार पचमढी या ठिकाणी अरहत महादेव भिक्खू महान सम्राट अशोकांनी पाटलीपुत्र पटण्याला तिसरी धम्मसंगीती जी मोग्गलीपुत्र तिस्स यांच्या मार्गदर्शनात जी भरवण्यात आली होती आणि त्यामधून तिसऱ्या महाधम्म संगीतीमधून अरहत महादेव नावाच्या अरहत महादेव भिक्खूला सालबर्डीला म्हणजेच अवंती महाजन पदामध्येच हे सालबर्डी आणि नागद्वार पचमढी येते. म्हणजे सालबर्डीचं शेवटचं टोक म्हणजे अवंती महाजन पदाचा तो सीमा भाग आहे. आणि म्हणून सालबर्डी आणि नागद्वार या दोन्ही ठिकाणी सम्राट अशोकांनी पाठवलेला जो भिक्खू आहे अरहत महादेव म्हणजे महामहेंद्र जे बनते जे आहे सम्राट अशोकांचा जो सुपुत्र आहे जो नंतर भिक्खू बनतो, या महामहेंद्राला प्रवचन देणारे जर गुरु कोण असेल तर ते म्हणजे अरहत महादेव भिक्खू. या अरहत महादेव भिक्खूंचा जन्म उज्जैनला झाला आणि त्यांनी सालबर्डीला आणि नागद्वार पचमढी या दोन्ही ठिकाणी वर्षावास केला आणि म्हणून लोक त्या ठिकाणी जायचे अरहत महादेव. आजही आमच्या वराडी भाषेमध्ये म्हणतात, तिवार नमन करा भंते अरहत महादेव, तिवार नमन करा भंते अरहत महादेव, तिवार नमन करा भंते अरहत महादेव. हे अरहत महादेव गेलं आणि हर हर महादेव आलेला आहे. मी अमरावतीमध्ये येत असताना ते सांगतो, कारण हा विषय मी माझं चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. तुम्हाला कौंडण्यपूर आणि सालबर्डीचा विस्तृत इतिहास माहिती करून घ्यायचा असेल तर आपण ते ऐकावं. मी आज जयंतीच्या निमित्तानं थोडंफार बोलेल आणि या ठिकाणी थांबेल, एक पायाची सूक्त सांगेल आणि थांबेल. तर या ठिकाणी संत गाडगे बाबा असं म्हणतात की संत आणि नाही लागत त्यांचा अंत. संत हा शब्द पाली आहे. आम्ही रोज म्हणत असतो परित्त पाठामध्ये, ये संता संत चित्ता. संत तुकोबारायांच्या भाषेमध्ये संत कोणाला म्हणावं, आघात होऊ नये. बघा, संत कोणाला म्हणावं हे तुकोबाराय सांगत आहे. आघात होऊ नये, जो आपला हळुवारपणा सोडत नाही त्याला संत म्हणावं. आणि म्हणून संत म्हणजे काय, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावूनी या राख, डोळे झाकुनी करती पाप, दावुनी वैराग्याची कळा, भोगी विषय वासनेचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती. संत असावे तर गाडगे बाबांसारखे, संत असावे तुकोबारायांसारखे, नामदेवरायांसारखे, संत असावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे. आणि म्हणून संत गाडगे बाबा असेल किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल, यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी हे अमरावती प्राचीन बौद्ध परिसर. या शेनगाव मध्ये जन्म घेत असताना गाडगे बाबा ज्यांच्या नावाचं अमरावतीला विद्यापीठ आहे. आम्ही असं ऐकलं होतं की गाडगे महाराज एकही दिवस शाळेत गेले नाही, परंतु जो व्यक्ती एकही दिवस शाळेत जात नाही त्यांच्या नावाचं मात्र विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाचं नाव आहे संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती. आणि लोक त्यांच्या समाज प्रबोधनावर आज लोक PhD करत आहे. अरे देवळात देव नसते रे, पुजाऱ्याचं ब्राह्मण पुजाऱ्याचं पोट असते. गाडगे बाबांचं वचन आहे प्रसिद्ध, देवळात देव नसते पुजाऱ्याचं पोट असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी शैक्षणिक संस्था निर्माण केली होती, त्या संस्थेला
गाडगे बाबांनी आपल्या समाज प्रबोधनातून कीर्तनातून जो पै पैसा जमा झाला, निधी गोळा झाला, त्यांच्यामध्ये पंढरपूरचं चोखामेळा वसतिगृह बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला त्यांनी दान केलेलं होतं. गाडगे बाबांचा जीवनपट आणि संघर्ष खूप मोठा आहे. आज स्वच्छता अभियान म्हणून, स्वच्छताचे जनक म्हणून गांधीजीचं नाव पुढे येते आणि गाडगे बाबांच्या हातामध्ये केवळ स्वच्छतेचे जनक आणि म्हणून केवळ झाडूच दिला जातो, परंतु गाडगे बाबा दिवसभर गाव सफाई करायचे आणि रात्रीला लोकांच्या डोक्यातला अंधकार, अंधविश्वास, चमत्कार, बुवाबाजी, अंधविश्वासातून लोकांना काढण्याचा ते प्रयत्न करायचे. म्हणून नवसे सायासे पोरे होती, का करणे लागे मग पती. नवसानं देवाच्या, देवीच्या, बुवाच्या, बाबाच्या, महाराजांच्या नवसानं, देवाच्या, देवीच्या नवसानं जर लेकर झाली असती तर नवरा करायची गरजच नसती, असं स्पष्ट शब्दामध्ये गाडगे बाबा सांगायचे. आणि म्हणून गाडगे बाबांचा हा आदर्श म्हणून गाडगे बाबांची एक गोष्ट सांगतो. ऋणमोचनला गाडगे बाबा दरवर्षी यायचे. एकदा काय झालं, या ऋणमोचनला गाडगे बाबा येत असताना त्यांनी जो समाज प्रबोधनातून, समाज कीर्तनातून त्यांनी जो पैसा जमवला होता, गरीब आया बहिणींना त्यांनी काही लुगडे घेतले होते, साडी चोळ्या घेतल्या होत्या आणि ते गरीब लोकांना ऋणमोचनच्या यात्रेमध्ये ते दान करायचे. एकदा काय झालं, अशा गरीब आया बहिणींना ते लुगड्याचा वाटप चालू असताना अशी लाईन लागली आणि तेवढ्यात काय झालं, गाडगे बाबांची एक मुलगी होती आलोका नावाची, आलोका कुत्रा नाही, आलोका कुत्रा नाही, तर ही आलोका नावाची मुलगी जेव्हा ती लाईन मध्ये लागत असते, गाडगे बाबा तिला बाजूला करतात. लक्षात घ्या, जेव्हा गाडगे बाबांचा एकुलता एक मुलगा गोविंदा नावाचा मुलगा, समाज प्रबोधन चालू असताना, कीर्तन चालू असताना गाडगे बाबांना निरोप येतो की गाडगे बाबा, आपला गोविंदा नावाचा मुलगा मरण पावलेला आहे. तेव्हा गाडगे बाबा कीर्तनामधूनच लोकांना म्हणतात, असे मेले कोट्यानु कोटी, काय लढत बसू मी एकल्यासाठी. गाडगे बाबा हे महान संत होऊन गेले, ज्यांनी आयुष्यभर पंढरपूरची वारी केली, पण एकही दिवस मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला नाही. ते माणसात देव शोधायचे. घरातलं जेवण्याचं ताट मोडा, इवायाले इनिले पावसार कमी करा, पण आपल्या लेकरा बाळाला शिकवा. जेव्हा गाडगे बाबा 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण होतं आणि 20 डिसेंबर 1956 ला गाडगे बाबांचं निधन होत असतं. गाडगे बाबांच्या आजाराची खबर जेव्हा बाबासाहेबांना मुंबईला माहित पडते, तेव्हा बाबासाहेब गोधड्या घेऊन जातात. कुठे MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर ऑफ लॉ आणि 32 डिग्री आणि 9 भाषाचं नॉलेज असलेला बॅरिस्टर बाबासाहेब, सिम्बल ऑफ नॉलेज. आणि कुठे गाडगे बाबा, पण दोस्ती असावी गाडगे बाबा आणि बाबासाहेबांसारखी. आणि म्हणून गाडगे बाबांचं या अमरावती जिल्ह्यामध्येच नाही, एक समाज सुधारक म्हणून अख्ख्या भारतामध्ये त्यांचं योगदान आहे. आणि म्हणून गाडगे बाबांनी कधीही चमत्कार शिकवला नाही, चमत्कार सांगितला नाही. आजचे संत जर आपण पाहिले तर संत म्हणण्यापेक्षा ते बिझनेसमॅन आहे. ज्या तुकोबारायांनी दुष्काळामध्ये लोकांना ज्वारीचा वाटप केला, आजचे संत आपण बघत असतो. आणि म्हणून आजचे संत कसे आहे, जिथे चमत्कार तिथे नमस्कार. पण कधीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि गाडगे महाराजांनी चमत्कार सांगितला नाही, शिकवला नाही, उलट लोकांना अंधश्रद्धेतून काढण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरा संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी एकची कारण, प्रचार प्रसार प्रभावशाली. तारतम्य नहीं ज्ञानी में, तो ज्ञान डूबेगा पानी में. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, बिना आचरण के खाली खोका है. मेरी जापान की यात्रा हे सुंदर पुस्तक जर आपण वाचलं तर त्यांचा अनुभव जपानचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या ही कर्मभूमी अमरावती हा जिल्हा आहे. आणि म्हणून इथे येत असताना त्यांच्यावर बोलावंच लागतं. मी जाता जाता म्हणून ते
पायाशी सुद्धा सांगतो आणि या ठिकाणी थांबतो माझा वेळेचा भानुसार, कारण दुसरं सत्र रविराज साहेबांचं आहेच. हे धम्मदर्शी बुद्ध विहाराचा जो लोकार्पण सोहळा आहे याचं नाव धम्म परिषद आहे. काय नाव आहे? काय नाव आहे? धम्म परिषद. बुद्धाच्या वेळी परिषदेचे प्रकार सांगितलेले आहे परिसा सुत्त मध्ये, मी ते सांगणार नाही. दुसरी गोष्ट, हा धम्म मंच आहे, धम्मपीठ आहे, हे व्यासपीठ नाही आहे. आणि धम्म परिषद याला म्हटलं जातं, तर ही धम्म परिषदेचे काही उद्दिष्ट असले पाहिजे. धम्म परिषदेमध्ये केवळ धम्माचा प्रचार आणि प्रसारच झाला पाहिजे, हे आपलं मेन कर्तव्य असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, संख्यात्मक बदलांपेक्षा गुणात्मक बदल महत्वाचा आहे. आताच मी रस्त्याने येता येता एक उपासक मला म्हणायला लागला, खरा कार्यक्रम म्हणे संध्याकाळी आहे. समजलं तुम्हाला? हा, कोणता? आता खोटा आहे का? पहा, लक्षात घ्या, खरा कार्यक्रम म्हणे संध्याकाळी आहे. पहा आता, पहा ना, खरा कार्यक्रम संध्याकाळी आहे. आता कार्यक्रम नाही का? ज्या उपासक उपासिका आता माझ्या समक्ष बसलेले आहे ना, आता समक्ष, ह्या ओरिजिनल उपासिका आहे. कोणत्या? ओरिजिनल उपोसतवाल्या. आणि ज्या संध्याकाळी येणार आहे ना, मस्त मेकअप करून येणार आहे का नाही? मस्त मेकअप करून येणार आहे. धम्म परिषदेमधून धम्माचाच प्रचार प्रसार झाला पाहिजे. माऊल्यांनो, धम्म परिषदेची मी अवस्था बघतो. एका ठिकाणी तर एक उसळगव्हाण नावाचं गाव आहे. मी कशाला सांगू, माझा अनुभव आहे. गावाचं नाव घ्यायला मी नाही, तोंडावर हाजी हाजी मांग दगलबाजी मी नाही करत. लक्षात घ्या, 15च लोक धम्म परिषद मध्ये. किती लोक? 15 लोक. पण इथं मला कमीत कमी बरे लोक दिसत आहेत आणि छान टवटवीत चेहरे. माऊल्यांनो, लक्षात घ्या, धम्म परिषद, बाबासाहेब काय म्हणतात कार्ल मार्क्स मध्ये, बुद्ध कार्ल मार्क्स मध्ये, धम्माची विचारसरणी तुम्ही सतत लोकांच्या कानात ओतत राहिले पाहिजे. धम्माचे तत्वज्ञान तुम्ही सतत लोकांच्या कर्णपटलांवर आदळत ठेवले पाहिजे. आपल्याला संख्यात्मक बदल नको, गुणात्मक बदल असावा. जसं एखाद्या शेतामध्ये पातळ पातळ ज्वारी पेरली तर कणस कसे येतील? कसे येतील कणस? आणि दाट पेरले तर पिसव येतील, पिसव. समजलं का? आणि म्हणून ह्या धम्म परिषद म्हणजे महाप्रसाद होय का? धम्म परिषद म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम होय का? तर काही बाया म्हणते महाप्रसाद संध्याकाळी आहे, म्हणजे भोजन नाही का? भोजन. धम्म परिषद म्हणजे यात्रा होय का? धम्म परिषद मध्ये मनोरंजन होय का? पण लोकांनी मात्र धम्म परिषदेचं ततच करून टाकलाय. धम्म परिषद म्हणजे काय तर यात्रा, धम्म परिषद म्हणजे काय तर महाप्रसाद, महाकाला, आणि धम्म परिषद म्हणजे काय तर मनोरंजन. धम्म परिषद मनोरंजन, महायात्रा, महाप्रसाद नाही. धम्म मनुष्याला दुःखापासून मुक्त करत असतो, निर्वाण परम सुखाकडे घेऊन जात असतो. धम्म हा गहन आहे, गंभीर आहे, आणि धम्मानं मनुष्याचं जगाचं कल्याण होत असते. म्हणून धम्म परिषदेच्या संदर्भात केवळ धम्म परिषदेचाच प्रचार झाला पाहिजे. या धम्म परिषदेच्या माध्यमातून आपण गीत गायनाचा कार्यक्रम घेतो, ठीक आहे, त्यातूनही प्रबोधन होत असतं. परंतु या धम्म परिषदेमध्ये मात्र माझा स्वतःचा अनुभव आहे, कोणाची टीका म्हणून सांगत नाही. एकीकडे काही लोक धम्म मंचावर बुद्धाचं, बाबासाहेबाचं गाणं म्हणतात आणि एकीकडे गुना बाबाचं गाणं म्हणतात ना, आरती म्हणतात. आता नाव घेऊन काही सांगत नाही. मला गेल्या वर्षीच म्हणजे धम्म परिषदेचा मला फोन आला, नाव नाही सांगणार, पण धम्म परिषदेच्याच माग आमचेच लोक दारू विक्री करते. आणि कोणताही गायक, काही मोजके गायक जर सोडले, म्हणजे बुद्धाचं, बाबासाहेबाचं जय भीम नाव घेणं सुद्धा पाप आहे. लक्षात घ्या, खातो त्या भाकरीवरही नाही, खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे म्हणते. ठीक आहे बापा, बाबासाहेबाची सही त्या भाकरीवर आहे, बाबासाहेबाची भाकर, बाबासाहेबाची सही, आणि त्या भाकरीपासून झालेलं रक्त तुझ्या शरीराच्या नसा नसामध्ये वाहत आहे. मग कशाला दारू ठोकस्त? कशाला दारू ठोकस्त?
दुसरी गोष्ट, आमच्याही बाया सोन्यानं भरली ओटी. घ्या आता, सोन्यानं भरली ओटी. आणि आमच्या ओट्या भरणं चालूच आहे 7व्या महिन्याच्या. ओट्या भरणं चालूच आहे. पुढेचा आम्ही माग ना कोणी, खाले पुढं. बाबासाहेबांचं काम करायला कोणी पुढत नाही. आणखी एक गाणं आहे बापा, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय. कसं गाणं आहे ते सांगा बरं. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय. कसं आहे पुढचं सांगा ना. संध्याकाळी आहे ना खरा कार्यक्रम. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीम, असं आहे ना. हा, पानं कसं माहित आहे. मी त्याच्यावर एक गाणं जोडलं. साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, हिच्या घरामध्ये कुठं बी पाय, बुद्धाच्या बाजूला गुना बाबा हाय. हिच्या घरामध्ये याच्या घरामध्ये कुठं बी पाय, बुद्धाच्या बाजूला वित्तू बाबा हाय. हिच्या घरामध्ये याच्या घरामध्ये कुठं बी पाय, बुद्धाच्या बाजूला देवारा हाय. कधी काढायचा. देवळात देव नसते, पुजाऱ्याचं पोट असते. गाडगे बाबा सांगून गेले. लक्षात घ्या, जे गाडगे बाबांना समजलं ते सुशिक्षितांना समजलं नाही. धम्म परिषदेमधून माझा वेळ संपला का? थांबू, ठीक आहे. माझा वेळ संपला. मी पायाशी सुद्धा सांगत होतो तुम्हाला 5 मिनिटांमध्ये. बाबा वेळ नाही तर मग तुम्ही. तर धम्म परिषद, या धम्म परिषदेमधून काहीतरी आउटपुट निघालं पाहिजे. धम्म परिषदेचं आयोजन मीही करायचं माझ्या उपासक जीवनामध्ये. मला माहित आहे कितीतरी लोक मान अपमान करत असतात. खूप मोठा खर्च करून, खूप परिश्रम घेऊन या धम्म परिषदेचं आयोजन होतं, पण रिझल्टही लागला पाहिजे. तर मी जाता जाता ती भगवान बुद्धांच्या कालखंडामधली मध्यम निकाय मधली ती गोष्ट सांगतो धम्म परिषदेच्या निमित्तानं. कोणती? मध्यम निकाय. आणि त्या सुत्ताचं नाव आहे पायासी सुत्त. नीट लक्ष द्या. सरळ बसा बरं, सरळ बसा. बाबासाहेबांचं काम करायला कोण कोण तयार आहे? हात वरत करा बरं. आणि महाबोधी महावीरासाठी मराले कोण तयार आहे? मरा आता. तर चुपचाप बसायचा, इथं गोंधळ करायचा नाही. मी पायाशी सुद्धा सांगतो आणि थांबतो. धमशील बनते, आनंद बनते जी बोलणार आहे, कारण वेळेचं खूप बंधन असतं. तर भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये पायासी सुत्त, पायासी म्हणजे प्रवासी सुत्त. नीट ऐका. तर हे पायासी सुत्त तथागत भगवान गौतम बुद्ध महादानी महाउपासक सुदत्त अनाथ पिंडकांच्या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये आराम करत असताना त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाने भिक्खू संघाच्या समक्ष, उपासक उपासिकांच्या समक्ष हे पायासी सुत्ताचा उपदेश केलेला होता. भगवंतानी सुरुवात केली की एका छोट्या गावामध्ये, नीट लक्ष द्या, एका छोटे गावामध्ये 2 जिवलग मित्र होते. जिवलग मित्र. या दोनही मित्रांचा जन्म एकाच गावामध्ये, या दोनही जिवलग मित्र यांचा जन्मही मागे पुढेच झाला असं समजा. समान वयाचे दोनही मित्र सोबतच खेळले, बागडले. त्याच्यातला एक मित्र हा प्रज्ञावान होता, हुशार होता, चाणाक्ष होता, तर्कवादी होता, विवेकवादी होता, बुद्धी प्रामाण्यवादी होत्या. एक मित्र कसा होता तो? प्रज्ञावान. प्रज्ञावान म्हणजे शहाणा. लक्षात येते का तुम्हाला? शहाणा होता. आणि एक दुसरा त्याचा जो मित्र होता हा होता हलक्या डोक्याचा. हलक्या डोक्याचा म्हणजे कोणतीही गोष्ट त्याला 10 वेळा जरी समजून सांगितली तरी त्याच्या लवकर लक्षात येत नसे, असा एक हलक्या डोक्याचा आणि एक प्रज्ञावान शहाणा, असे 2 मित्र होते. आता हे दोनही मित्र सोबतच लहानपण बालपण सोबतच खेळले, वाहनले आणि
हे दोनही मित्र आणि या दोनही मित्राचे कुटुंब हे एकमेकांचे चांगले हितचिंतक होते. म्हणजे या दोनही परिवारांचं एकमेकांच्या घरी येणं, उठणं, बसणं, खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या. हे दोनही मित्र लहानाचे मोठे झाल्याच्या नंतर, मी कहाणी थोडी घाईघाई सांगत आहो, तर हे दोनही मित्र लहानाचे मोठे झाले. त्या दोनही मित्रांच्या आई वडिलांनी त्यांना जवळ बोलावलं आणि त्यांना समज दिली की आता तुम्ही लहानाचे काय झाले, मोठे झाले. आता तुमचे 2 हाताचे किती हात करून द्यावं लागेल, 4 हात करून द्यावं लागेल. तर या दोनही मित्रांच्या आई वडिलांनी दोघांचाही विवाह ठरवला. दोघांचाही माग पुढे एक दिवस ठरवून त्यांचा लग्न समारंभ पार पडला. हे दोघे जण मोठे झाले, ठीक ना, यांचं लग्न वगैरे झाले, 2 हाताचे 4 हात झाले आणि यांच्या आई वडिलांनी पुन्हा यांना जवळ बोलावलं. तुम्हाला म्हणे लहानाचं आम्ही मोठं केलं, तुमचे आता 2 हाताचे 4 हात करून दिले, तुमचं लग्न लावून दिलं, खर्च केला, आता तुम्हाला बायका आल्या, पुढे जाऊन लेकरं होतील, म्हणून आता कुठंतरी तुम्ही कामधंदा करा. आता आमचं काम राहिलेलं नाही, आता आम्ही म्हातारे झालो, आता आमच्याच्यानं काही कामधंदा होत नाही. समजत आहे का तुम्हाला? मी वराठी बोलत आलो बाईकडं. तर आता काही आम्ही म्हातारे झालो म्हणे, थकलो म्हणे, आता काही आमच्याच्यानं कामधंदा होत नाही, तुम्ही कुठेतरी काम शोधा म्हणे. आता ते खेडेगावातले असल्यामुळे कुठे काम मिळणार आहे त्यांना. तर हे दोनही मित्र ग्रामीण भागातून, खेड्यातून कुठे गेले असतील, मग शहरामध्ये गेले. आता शहरामध्ये कशासाठी गेले होते? पैसे कमावण्यासाठी, बायको लेकर जगवण्यासाठी, म्हातारे आई वडील जगवण्यासाठी ते शहराच्या दिशेनं नगरात गेले. नगरात जात असताना त्यांनी संपूर्ण शहरामध्ये, नगरामध्ये कामधंद्याचा शोध घेतला. लक्षात घ्या, इति दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो चयंग नरो लद्दंग लद्दंग विनाशेते तंग परा भवतो मुखम. ज्या व्यक्तीला दारूचा नाद, बाईचा नाद आणि जुगाराचा नाद असेल, त्याच्या घरामध्ये कधीही धनसंपत्ती राहत नाही. ते त्याच्या विनाशाचं, पराभवाचं कारण ठरतं. कोण सांगत आहे असं? बुद्ध. जो तरुण असून आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करत नाही, त्याला वसन समजावे. बुद्ध म्हणतात धनसंपत्ती योग्य मार्गानं, सम्यक आजीविकेच्या मार्गातून कमावली पाहिजे. दारू विक्रीचा धंदा करून पैसे कधीही कमावू नये, त्याचं ते अहित आहे. ते भगवान बुद्धांच्या शीलामध्ये अजिबात मान्य नाही आहे. आणि सगळ्यात जास्त लोक, आपलेच लोक दारूचा व्यवसाय करतात आणि कवालीच्या दिवशी तर दुप्पट टिप्पट कमाई होते. म्हणजे एकीकडे धम्म परिषद आणि धम्म परिषद, मी तर असंही चित्र बघितलं, मला माहित नाही या सारशी कोटड्याच्या गावातलं, धम्म परिषदच्या मागेच दारूचा धंदा. स्वतः मी सकाळी उठून पाहिलं तर तिथं मला, कारण 2 दिवस कवाल्या होत्या, 2 दिवस मुक्कामी होतो, 2 होते तिथं देशी दारूचे पवे पडलेले होते. मला 500ची नोटही सापडली. आता गाई गडबडीत पडली असताना एखादी दारू वाल्याची, खोटं नाही सांगत तुम्हाला, हातची नाही लावत तुम्हाला. तर हे दोनही मित्र नगरामध्ये, शहरामध्ये गेले. त्यांनी कामाचा शोध घेतला संपूर्ण नगरामध्ये. नीट ऐका कहाणी. आता हे दोनही मित्र पूर्ण शहराचा, नगराचा शोध घेत असताना कामधंदा करायचा आहे त्यांना, आई वडिलांना जगवायचं आहे, बायका लेकरांना जगवायचं आहे, लखपती व्हायचं आहे, पैसे कमवायचे आहे असं समजा. आता हे दोघे जण पूर्ण नगर शहरामध्ये फिरत असताना त्यांच्या हाताला मात्र कुठलाही कामधंदा लागला नाही. आता कामधंदा लागला नाही, ते निराश झाले, भुकेनं तहानेनं व्याकुळ झाले आणि एवढे थकून गेले ते. आता त्यांनी विचार केला की पूर्ण नगरामध्ये, शहरामध्ये आपल्याला कुठलाही कामधंदा मिळाला नाही, त्याच्यापेक्षा आपल्या गावाची वाट पकडायची आणि गावामध्ये जे काही काम भेटल, लहान भेटो का मोठं भेटो, कमी पैशाची भेटो का जास्त पैशाची भेटो, गावातच आपण काम करायचा आणि आपल्या आई वडिलांना, आपल्या लेकरा बाळांना आणि आपल्या पत्नींना जगवायचं. हे कोण ठरवलं? लक्षात येत तुम्हाला? मित्रांनी ठरवलं आणि त्यांनी नगर सोडलं आणि ते आपल्या गावाच्या दिशेनं निघाले. आता खरी कहाणी सुरू होते. आता ते गावाच्या दिशेनं निघत असताना काय झालं, मी तुम्हाला आताच सांगितलं. ही कहाणी मी धम्म परिषद मध्ये नेहमीच सांगतो.
ऐका ही कहाणी, मन लावून ऐका. आता हे गावाच्या दिशेनं दोनही मित्र निघाले. एक मित्र कसा होता? हलक्या डोक्याचा. इथं आहे का हलक्या डोक्याच्या बाया? त्या संध्याकाळी येतील मस्त झल 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 मेकअप करत, पिंट्याच्या नावानं, पिंटीच्या नावानं, आहे का नाही? तर हे आहे ना ते खरा कार्यक्रम संध्याकाळी, आता नाही. तर मग हे दोघे जण गावाच्या दिशेने निघाले. आपल्या एक होता प्रज्ञावान मित्र आणि एक होता हलक्या डोक्याचा. गावाच्या दिशेने निघाले. त्यांच्या हातामध्ये पिशव्या होत्या. आता जसे गावाच्या दिशेने निघाले, एक रस्त्याच्या बाजूला का नाही, रस्त्याच्या बाजूला कुठल्या तरी शेतकऱ्यांनी, तुम्ही पाहिलं असेल ना, आता लोक पराठ्या वगैरे उपडतात ना, कुठे टाकतात? रस्त्याच्या बाजूला टाकतात का नाही, धुऱ्यावर. तर रस्त्याच्या बाजूला कुठल्या तरी शेतकऱ्यानं तागाच्या झाड टाकलेले होते. ऐका कहाणी, नीट लक्ष द्या. ताग म्हणजे ताग माहित आहे तुम्हाला? ताग माहित आहे का? पहिले ते दोरखंड वगैरे करत होते गाई बैलांना, म्हशींना. तर या तागाच्या झाडाचं ते तागाचे झाड उपडून फेकलेले होते. कुठे होते? रस्त्यावर पडलेले होते. ऐका, रस्त्यावर तो ढीग मांडलेला होता तागांच्या झाडांचा. आता तागांच्या झाडाचा ढीग मांडलेला होता. प्रज्ञावान मित्रांच्या लक्षात आलं का हे तागाचे झाड, याचं ओझ बांधायचं आणि हे तागाचं ओझ गावाला न्यायचं आणि ते तागाचे जे झाड आहे ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे. त्याचा ताग सोलायचा. नीट ऐका, त्याचा ताग सोलायचा, त्याचे दावे दोरखंड बनवायचे आणि ते दावे दोरखंड वाराणसीच्या बाजारामध्ये विकाले घेऊन जायचे. समजलं तुम्हाला? समजलं का? हा, कोणाची युक्ती आहे ही? प्रज्ञावान मित्राची. तागाचे झाड घरी न्यायचे, त्याला पाण्यात भिजवायचे, त्याचे ताग सोलायचा, त्याचे दावे दोरखंड विणायचे आणि ते दोरखंड विकायला न्यायचे. आपलं कसं तरी घर खर्च भागतो, कसा तरी पैसा येतो. हे कोणाची युक्ती आहे? प्रज्ञावान मित्राची. आणि त्या हलक्या मित्राचा, तो हलक्या डोक्याचा मित्र होता, त्यालाही सांगत आहे. कोण? हा प्रज्ञावान मित्र. हा प्रज्ञावान मित्र सांगत आहे की आपण हे तागाच्या झाडाचे ओझे घरी घेऊन जाऊ. आता दोघांनीही काय केलं? हे पोरी खाली बसा, खाली बसा, नंतर नंतर बस. लगेच तहानही लागली का तुम्हाला? बसा बसा, डिस्टर्ब होते. आताच तर म्हणलं मरायला तयार आहे का, तर मरतो म्हणते. हा, लगेचच त्याला तहान लागली. काही राव चालू द्या, जे आहे ते बाजारच आहे. युट्यूब राव का काही राव, त्याला माहितच आहे बनतेची बोलते म्हणून. तुम्ही काही गोड गोड ऐकत नाही आणि सारा किरमच होऊन राहिला. बनतेजी कठोर भाषी जरूर बोलतात, पण कटू भाषी नाही. लक्षात घ्या. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात, नाशिकच्या भाषणात टोचून बोला म्हणते. टोचून, समजलं का? आम्हाला सांगतच बाबासाहेब भाषणामध्ये दाखवतो मी पुरावा. टोचून पण कोणाले नाही. कोणाले टोचून बोला म्हणते? जे बाबासाहेबांना विसरले आहे, जे फक्त गाडीमध्ये, माडीमध्ये आणि साडीमध्ये खुश आहे, अशाने टोचून बोला म्हणते. आणि काय टोचून बोला हेही सांगितलंय बाबा. अरे शेणातल्या किड्यासारखा जगणं सोडून दे. शेणातला किडा शेणातच जन्म घेतो, जगतो आणि मरतो. असे काही काही लोक आता इथं धम्म परिषद मध्ये आले. काही लोक घरी पसरून आहे. आता वक्ते लोक येतील, आम्ही येतो. धम्म परिषद मध्ये एकच गाणं चालू आहे. तरुण पोरं नाही, तरुण पोरी नाही, तरुण पोरं नाही, तरुण पोरी नाही, एकच गाणं चालू आहे. मी म्हणतो इथं बसलेल्या बाया आणि इथं बसलेले माणसं आपापल्या पोरीले आणि आपापल्या पोराने चांगलं घोडत घेऊन आलं तर नाही चालन का? कोणाचे लेकरं, कोणाचे तरुण पोरं? तुमचेच तरुण पोरं का नाही? सांगा ना. तुम्ही म्हणता का नाही अशा इथं बसल्यात बाया? पाबर ह्याच म्हणते. तरुण पोरं, तरुण पोरी म्हणते. धम्म परिषद मध्ये दिसत नाही, बुद्ध विहारात दिसत नाही. तर कोणाचे तरुण पोरं, कोणाच्या तरुण पोरी? तुमचेच तरुण पोरं, तुमच्याच तरुण पोरी तुम्ही धम्म परिषदेमध्ये आणायला नाही पाहिजे का? सांगा बरं. का बाहेरचे आणायचे? आता काही लेकर तर घरीच असतील, टीव्ही पाहत ना, मोबाईल पाहत, आहे का नाही? आणि टीव्ही मालिका, सगळ्यात जास्त मालिका पाहणाऱ्या बाया आमच्या बौद्ध समाज. 3 घंटे अशा टक लावून, बिलकुल अशा, बिलकुल. आणि बंदीचं प्रवचन म्हणलं का बस असं बिलकुल, जशी का ध्यान साधना लागली का आता. तर हे आपण सोडून दिलं पाहिजे. तर हे दोघही प्रवासी
त्यांनी तागाच्या झाडाचं ओझं बांधलं आहे का नाही. मी संपवतो ही कहाणी. तागाच्या झाडाचं दोघांनी करकचून ओझं बांधलं. प्रज्ञावान मित्रानंही मस्त ओझं डोक्यावर घेतलं आणि हलक्या डोक्याच्या मित्रानंही ते तागाच्या झाडाचं ओझं घेतलं. दोघही वाटेनं निघाले. कुठे? कायच्यासाठी? हे तागाच्या झाडाचं ओझं घरी न्यायचं, पाण्यामध्ये भिजवायचं रात्रभर, त्याचा ताग सोलायचा, त्याचे दावे दोरखंड विणायचे आणि मग ते विकायला न्यायचे. दोघांनीही तागाच्या झाडाचे ओझे डोक्यावर घेतले आणि गावाच्या दिशेनं निघाले. बरोबर ना. आता थोडं त्या रस्त्यानं गावाच्या दिशेनं जात असताना रस्त्यात त्यांना तागाचे सोडलेले बंडलच दिसले. काय दिसले? आयते उयते बंडल तागाचे पडलेले. ही कथा आहे केवळ, पण याचा मेसेज खूप मस्त आहे. म्हणजे तागाचे बंडल, ते सूत काढलेले तागाचे ते बंडल, ताग असा पडलेला दिसला. आता प्रज्ञावान मित्राच्या लक्षात आलं, हे तागाच्या झाडाचे ओझे घरी नेण्यापेक्षा, ते रात्रभर पाण्यात भिजवण्यापेक्षा, ताग सोलण्यापेक्षा हे आयते उयते तागाचे बंडलच आहे, हेच घरी घेऊन गेलं नाही तर नाही जमेल का? मग हे कोणाची युक्ती होती? प्रज्ञावान मित्राची. आणि तो प्रज्ञावान मित्रानं काय केलं? आपल्या डोक्यावरचं तागाच्या झाडाचं ओझं फेकून दिलं आणि आपल्या त्या हलक्या डोक्याच्या मित्राने म्हणते, मी जसं हे तागाच्या झाडाचं ओझं फेकून दिलं डोक्यावरून, तूही फेकून दे. तर तो हलक्या डोक्याचा मित्र काय म्हणतो? मी एवढ्या अंगवणीनं बांधलं ना, एवढ्या दुरून धरून डोक्यावर आणलं ना, मी काही फेकत नाही म्हणते. काय फेकत नाही म्हणते? तागाच्या झाडाचे ओझे. लक्षात घ्या, हे लक्षात ठेवायचा आहे शब्द. काय फेकत नाही म्हणते? तागाच्या झाडाचे ओझे. या हलक्या डोक्याच्या मित्रानं ते ओझं तसंच ठेवलं आणि या प्रज्ञावान मित्रानं आपल्या ते तागाच्या झाडाचं ओझं फेकून दिलं आणि पिशवीमध्ये तागाचे बंडल त्यानं भरले. सांगा, मूर्ख कोण आहे? ज्याच्या डोक्यावर तागाच्या झाडाचं ओझं आहे तो मूर्ख आहे का हा प्रज्ञावान? ज्याच्या पिशवीमध्ये फक्त काय आहे? तागाचे बंडल आहे. आता हे दोघही जण पुन्हा गावाच्या दिशेनं निघाले. तेवढ्यात काय झालं? त्यांना का नाही कापूस पडून दिसला, कापसाची रुई. आता रस्त्यावरच, आता ही गोष्ट आहे बरं, बुद्धानं सांगितलेली. रुई नाही का? आता रुई कोण फेकते का जी? पांढरं सोनं. पण ते कापसाची रुई अशी रस्त्यावर फेकूनच होती. आता प्रज्ञावान मित्राच्या लक्षामध्ये आलं, काही तागाचे बंडल घरी नेण्यापेक्षा म्हणते आपण हे रुई आहे का, तागापेक्षा महाग काय आहे? रुई. हे रुई मस्त घरी न्यायची, त्याचं सूत विणायचं, त्याचे कापड शिवायचे आणि वाराणसीच्या बाजारामध्ये विकायला न्यायचे. पैसा येईल, आपलं लेकरं बाळ सुखी होईल. आता यानं काय केलं? आपल्या पिशवीतले, नीट आहे का, कहाणी किचकट आहे पण मेसेज खूप महत्वाचा आहे. या प्रज्ञावान मित्रानं आपल्या पिशवीतले तागाचे बंडल फेकून दिले आणि ते कापसाची रुई आपल्या पिशवीमध्ये भरली आणि आपल्या हलक्या डोक्याच्या मित्राने म्हणत आहे, मी जसं हे तागाचे बंडल फेकून दिले आणि कापसाची रुई पिशवीत घेतली, तर तूही हे तागाच्या झाडाचं ओझं फेकून दे. पण त्याचं एकच गाणं होतं, एवढ्या दुरून आणलं ना, एवढ्या अंगोनीनं बांधलं ना, मी काही तागाच्या झाडाचं ओझं फेकत नाही. समजलं का तुम्हाला? माझी कहाणी संपत आहे. मग नंतर ते पुढे गेल्या. कोण? पुन्हा गावाच्या दिशेनं जात असताना त्यांना का नाही म्हणजे त्या ठिकाणी त्या प्रज्ञावान मित्राला रस्त्याच्या कडेला पांढरे शुभ्र सुताचे बंडल पडलेले दिसले. लक्षात येते का तुम्हाला? पांढरे सुताचे बंडल पडलेले दिसले. प्रज्ञावान मित्राच्या लक्षात आलं, काही घरी रुई नेण्यापेक्षा आयते उयते सूतच आहे, या सुताचे डायरेक्ट कपडे शिवता येईल आणि बाजारामध्ये विकायला घेऊन जाता येईल. त्यांनी आपल्या पिशवीतली रुई फेकून दिली आणि पांढरे शुभ्र सुताचे बंडल पिशवीमध्ये टाकले आणि त्या हलक्या डोक्याच्या मित्राला म्हणत आहे, मी जसे हे तागाचे बंडल टाकले आहे, म्हणजे रुई टाकली, त्या पद्धतीनं तू हे तागाच्या झाडाचं ओझं फेकून दे डोक्यावरचं. पण त्याचं एकच गाणं होतं, तुम्हालाच माहित आहे कोणतं आहे ते? एवढ्या दुरून आणलं ना आणि एवढ्या अंगवणीनं बांधलं ना, मी काही डोक्यावरचं तागाच्या झाडाचं ओझं फेकत
नाही. चालले पुन्हा. तेवढ्यात काय झालं, कापडा तो प्रज्ञावान मित्र आणि तो हलक्या डोक्याचा मित्र गावाच्या दिशेनं जात असताना त्यांना कपड्याचा ढिगच पडून दिसला. आता रस्त्यावर काही कपडे राहते का, पण गोष्ट आहे ही. कपडे असे पांढरे शुभ्र कपडे पडलेले होते. प्रज्ञावान मित्राच्या लक्षात आलं, काही सुताचे बंडल घरी नेण्यापेक्षा, त्याचे कपडे शिवण्यापेक्षा आयते उयते कपडे आहे याच्या फोल्ड मारायच्या, घड्या मारायच्या आणि सरळ वाराणसीच्या बाजारात विकाले घेऊन जायच्या. त्यानं कपडे आपल्या पिशवीमध्ये भरले आणि याले म्हणत आहे, मी जसे कपडे भरले तूही भर. आता तर हे तागाच्या झाडाचं ओझं फेकून दे डोक्यावरून. पण हा फेकाले तयार नाही. त्याचं एकच गाणं होतं, ते तुम्हालाच माहित आहे. समजलं तुम्हाला? एवढ्या दुरून आणलं ना, एवढ्या अंगवणीनं बांधलं ना. आता पुढे जाताना जाते त्यांना त्या प्रज्ञावान मित्राला पुन्हा काय दिसलं, रेशमाच्या सुताचे बंडल. सांगा, कापसाचं सूत महाग असते का रेशमाचं? तर रस्त्यानं त्या प्रज्ञावान मित्रानं काय केलं, आपल्या पिशवीतले पांढरे शुभ्र ते कापड आहे ते फेकून दिले आणि रेशमाचं सूत त्याने आपल्या पिशवीमध्ये भरलं आणि ते पुढे निघाले. त्या हलक्या डोक्याच्या मित्राले म्हणते, आता तरी ते तागाच्या झाडाचं ओझं डोक्यावरून फेकून दे. पण त्याचं एकच गाणं होतं, ते तुम्हालाच माहित आहे. एवढ्या दुरून आणलं ना, एवढ्या अंगोलीनं बांधलं ना, मी काय ते तागाच्या झाडाचं ओझं फेकत नाही. सांगा, आता एकाच्या हातात काय आहे, रेशमाचे सुताचे बंडल आणि एकाच्या डोक्यावर काय आहे, हा चित्र आहे ना डोळ्यासमोर, पहा कसे आहे असेच. तर हे दोघही पुढे निघाले. एवढ्यात पुढे जाते ना जाते गावाच्या दिशेनं पुन्हा त्या प्रज्ञावान मित्राला रस्त्याच्या कडेला रेशमाचे मखमली कपडेच पडून दिसले. का राहते का, आता राहते का कपडे पडून रस्त्यावर विकायला जायला लागते दुकानातून. तर रस्त्यामध्ये त्याला मखमली रेशमी कापड दिसले. त्या प्रज्ञावान मित्राच्या लक्षात आलं, हे रेशमी सुताचे बंडल घरी नेण्यापेक्षा, त्याचे कापडे विणण्यापेक्षा आयते उतेच रेशमाचे मखमली कपडे आहे, याला चांगली किंमत येते, बाजार भाव येते वाराणसीच्या बाजारामध्ये. आणि त्यानं ते रेशमाचे मखमली कापड पिशवीमध्ये भरले आणि यालाही म्हणत आहे हलक्या डोक्याचा. सांगा, हा जो मित्र आहे हा मतलबी होता का, स्वार्थी होता का, नाही ना. तर त्याला म्हणत आहे, मी जसे हे मखमली रेशमाचे कापड पिशवीत भरले तूही घे, आता तरी तागाच्या झाडाचं ओझं फेकून दे. पण हा काय म्हणते, त्याचं एकच गाणं होतं, ते तुम्हालाच माहित आहे. एवढ्या दुरून आणलं ना आणि एवढ्या अंगवणीनं बांधलं ना, मी काही तागाच्या झाडाचे ओझे डोक्यावरून फेकत नाही. पुढे निघाले. एवढ्यात काय झालं, त्यांना माहित आहे का ना, पितळेचे भांडे दिसले पडून. आता पाहता काय दिसले, पितळेचे भांडे बर्तन रस्त्यावर. प्रज्ञावान मित्राच्या लक्षात आलं, का हे रेशमाचे कापड काय करायचं, त्याच्यापेक्षा तर पितळाले किंमत आहे, बर्तनाले मस्त वाराणसीच्या बाजारामध्ये जावं आणि ते पितळेचे भांडे विकावे. आणि त्या प्रज्ञावान मित्रानं आपल्या पिशवीमध्ये पितळेचे भांडे भरले आणि गावाच्या दिशेनं निघाले. हलक्या डोक्याच्या मित्राने सांगत आहे, मी जसे पिशवी मध्ये हे पितळेचे भांडे भरले तूही भर. तर त्याचं एकच गाणं होतं, ते तुम्हालाच माहित आहे. समजलं ना? एवढ्या दुरून आणलं ना, मी काही तागाच्या झाडाचं ओझं फेकत नाही. पुन्हा गावाच्या दिशेने निघाले. एवढ्यात काय झालं, तांब्याचे भांडे दिसले. तांब्याचे भांडे तेही त्यानं प्रज्ञावान मित्राला भरले. त्याला म्हणते तूही ते भर. पण त्याचं एकच गाणं होतं. पुढे जात असताना कांशाचे भांडे भेटले. कांशाचे भांडे प्रज्ञावान मित्रानं पिशवीमध्ये भरले. आता तरी त्याला सांगत आहे, अरे म्हणते तू हे कांशाचे भांडे पिशवीमध्ये भर, मीही भरले तूही भर, आपण ते विकायला नेऊ. पण त्या हलक्या डोक्याच्या मित्राचं एकच उत्तर होतं, एवढ्या दुरून आणलं ना आणि एवढ्या अंगवणीनं बांधलं ना. पुन्हा गावाच्या दिशेनं पुढे जाताना जाता त्यांना सोने आणि चांदीचे भांडेच पडून दिसते. काय दिसते, रस्त्याच्या कडीला. मी कहाणी संपवतो. सोन्याचे आणि चांदीचे चम 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 सोन्याचे भांडे पडलेले असते. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, माझा बुद्ध धम्म हा सोन्यासारखा आहे. त्याचा म्हणजे सोन्यासारखा धम्म आहे बुद्ध धम्म, लक्षात घ्या. तर ते सोन्याचे बर्तन, ते सोन्याचे भांडे रस्त्यावर पडलेले होते. प्रज्ञावान मित्रानं लक्षात घेतलं, आता तर खूप चांगलं झालं, आता मी सोन्याचे बर्तन मस्त बाजारामध्ये नेतो आणि मी आता श्रीमंत होतो, लखपती होतो, करोडपती होतो. त्यानं सोन्याचे भांडे आपल्या पिशवीमध्ये भरले आणि आपल्या हलक्या डोक्याच्या मित्राला सांगत, हो ठीक, 1 मिनिटामध्ये. तर हलक्या डोक्याच्या मित्राला सांगत आहे,
1 मिनिटामध्ये मी संपवतो. तर त्या आपल्या हलक्या डोक्याच्या मित्राला सांगत आहे की मी जसे सोन्याचे भांडे पिशवीमध्ये घेतलेले आहे, तूही हे सोन्याचे बर्तन आपल्या पिशवीमध्ये घे. तर तो त्याचं एकच गाणं असतं, मी काय ते तागाच्या झाडाचे ओझे फेकत नाही. 1 मिनिट. आणि नंतर हे दोनही मित्र गावाच्या दिशेने निघत असताना हिऱ्या मोत्यांचा खजिना त्यांना रस्त्यामध्ये दिसला. आता ऐका, मी माझ्या कहाणीला एंड देतो की हिऱ्या मोत्याचा खजिना त्यांना रस्त्यामध्ये दिसला. प्रज्ञावान मित्राने लक्षात घेतलं की हे हिऱ्या मोत्याचा खजिना आपण बाजारामध्ये नेऊ आणि त्याची विक्री करू, आपला कुटुंब सुखी होईल, श्रीमंत होईल. परंतु मात्र या हलक्या डोक्याच्या मित्रानं ते तागाचं झाड शेवटचं सांगत आहे त्याला, अरे आता तरी ते डोक्यावरच तागाच्या झाडाचे ओझे फेकून दे आणि हिरे मोती तू आपल्या पिशवीमध्ये भर. आणि हे दोघंही घरी निघाले. सांगा, एकाच्या डोक्यावर तागाच्या झाडाचे ओझे होते आणि एकाच्या पिशवीत काय होतं? हिरे मोती. दोघही जण गावामध्ये प्रवेश केला. ज्यानं आपल्या पिशवीमध्ये हिरे मोती आणले होते त्याची बायको, समजलं, त्याच्यासाठी आरतीचं ताट घेऊन उभी होती. आणि हा जो घरी गेला त्याच्या डोक्यात काय होतं? डोक्यावर तागाच्या झाडाचं ओझं. सांगा, कोणाचं चांगलं स्वागत झालं असेल? तागाच्या झाडाचं ओझं असलेल्या की ज्याच्या पिशवीमध्ये हिरे. काय म्हणलं असेल त्याच्या बायकानं? हे कायले आणलं? पेटवा तिकडं तागाच्या झाडाचं ओझं, पेटवा. असेच लोक आहे. धम्म परिषदेमध्ये आपण येतो, बुद्ध विहारामध्ये जातो, वर्षावासामध्ये जातो, ग्रंथाला जातो, पण असेच 2 प्रकारचे लोक आहे. इथंही अशा 2 बाया आल्या असन. एक बाई आपल्या पिशवीमध्ये हिरे मोती घेऊन जाते आणि दुसरी बाई आपल्या डोक्यामध्ये तोच कचरा. तर तुम्हाला काय घेऊन जायचा इथून? हिरे मोती का तागा?